आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग। विषय सृष्टी रचना। सूक्ष्म वेदातून निष्कर्ष स्वरूपात सृष्टी रचनेचे वर्णन। परमेश्वर प्रेमी आत्मे पहिल्यांदाच ह्या सृष्टी रचनेचे वाचन करत असतील तर त्यांना असे जाणवेल जशी काही दंतकथा आहे, परंतु सर्व पवित्र सद्ग्रंथांमधील पुरावे वाचल्यावर दाताखाली बोट दाबून म्हणतील की हे वास्तविक अमृतज्ञान कोठे दडले होते। कृपया धैर्याने वाचावे व हे अमृतज्ञान सुरक्षित ठेवावे, तुमच्या 101 पिढ्यांपर्यंत उपयोगी येईल। पवित्र आत्म्यांनो, कृपया सत्यनारायण म्हणजे अविनाशी प्रभू किंवा सत्यपुरुष यांच्याद्वारे रचलेल्या सृष्टी रचनेचे वास्तविक ज्ञान अवश्य वाचावे। 1. पूर्ण ब्रह्म। या सृष्टी रचनेमध्ये सत्पुरुष सतलोकाचा स्वामी म्हणजे प्रभू, अलख पुरुष अलख लोकाचा स्वामी म्हणजे प्रभू, अगम पुरुष अगम लोकाचा स्वामी म्हणजे प्रभू, तसेच अनामी पुरुष अनामी म्हणजे अकह लोकाचा स्वामी म्हणजे प्रभू। तर एकच पूर्ण ब्रह्म आहे जो वास्तवात अविनाशी प्रभू आहे। ते भिन्न भिन्न रूपे धारण करून आपल्या 4ही लोकांमध्ये वास्तव्य करतात, ज्यांच्या अंतर्गत असंख्य ब्रह्मांडे येतात। परमेश्वर कबीर साहेबांच्या असंख्य ब्रह्मांडांचे लघुचित्राची फोटोकॉपी दिलेली आहे, जे आपण याच पुस्तकात पाहू शकता। 2. परब्रह्म। हा केवळ 7 संख ब्रह्मांडांचा स्वामी म्हणजे प्रभू आहे। याला अक्षर पुरुष असेही संबोधले जाते, परंतु वास्तवात हा आणि याची ब्रह्मांडे देखील अविनाशी नाहीत। 3. ब्रह्म। हा केवळ 21 ब्रह्मांडांचा स्वामी म्हणजे प्रभू आहे। याला क्षर पुरुष, ज्योती निरंजन, काल इत्यादी टोपण नावांद्वारे ओळखले जाते। हा तसेच याची सर्व ब्रह्मांडे नाशवान आहेत। वरील 3ही पुरुषांचे म्हणजे प्रभूंचे प्रमाण पवित्र श्रीमद भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायातील 16 व 17व्या श्लोकांमध्ये देखील आहे। 4. ब्रह्मा। ब्रह्मा याच ब्रह्मचा ज्येष्ठ पुत्र आहे। मधला पुत्र विष्णू आहे, तसेच अंतिम तिसरा पुत्र शिव आहे। ब्रह्मचे हे 3ही पुत्र केवळ एका ब्रह्मांडांमधील एका विभागाचे म्हणजे गुणाचे स्वामी म्हणजे प्रभू आहेत, तसेच नाशवान आहेत। विस्तृत माहितीसाठी कृपया खाली दिलेली सृष्टी रचना वाचावी। कबीर देवांनी म्हणजे कबीर परमेश्वर सूक्ष्म वेद अर्थात कबीर वाणीमध्ये आपल्याद्वारे रचलेल्या सृष्टीचे ज्ञान स्वतःच सांगितले आहे, जे खालील प्रमाणे आहे। सर्वप्रथम केवळ एक स्थान अनामी म्हणजे अनामय लोक होते, ज्याला अकह लोक असेही म्हटले जाते। पूर्ण परमात्मा या अनामी लोकांमध्ये एकटेच वास्तव्य करत होते। त्या परमात्म्याचे वास्तविक नाव कबीर देव अर्थात कबीर परमेश्वर आहे। समस्त आत्मे त्या पूर्ण धन्याच्या शरीरामध्ये सामावलेले होते। याच कबीर देवांचे उपमात्मक म्हणजे पदवीदर्शक नाव अनामी पुरुष आहे। पुरुष या शब्दाचा अर्थ प्रभू असा होतो। प्रभूने मनुष्यात स्वतःच्याच स्वरूपाप्रमाणे निर्माण केले आहे, त्यामुळे मनुष्याचं पुरुष असे नाव पडले आहे। अनामी पुरुषाच्या एक रोम कुपाचा म्हणजे शरीरावरील केशरंध्र प्रकाश शंख सूर्यांच्या प्रकाशापेक्षाही अधिक आहे। विशेष जसे एखाद्या देशाच्या आदरणीय पंतप्रधानांच्या शरीराचे नाव काही अन्य असते आणि पदाचे उपमात्मक म्हणजे पदवीदर्शक नाव प्रधानमंत्री असते। प्रधानमंत्री कित्येक वेळा आपल्याजवळ अनेक खाती देखील ठेवतात। ते ज्याही खात्याच्या दस्तऐवजांवर स्वाक्षरी करतात तर त्यावेळी त्याच खात्याचे पद लिहितात। जसे गृह मंत्रालयाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना ते स्वतःला गृहमंत्री असे लिहितात, तेथे त्याच व्यक्तीच्या स्वाक्षरीची शक्ती कमी होते। अशाच प्रकारे वेगवेगळ्या लोकांमध्ये कबीर परमेश्वर म्हणजे कबीर देव यांच्या तेजामध्ये फरक पडत जातो। ठीक अशाच प्रकारे पूर्ण परमात्मा कबीर देव म्हणजे कबीर परमेश्वर यांनी खालील आणखी 3 लोकांची म्हणजे अगमलोक, अलख लोक, सतलोक रचना शब्दाद्वारे म्हणजे वचनाद्वारे केली आहे। हेच पूर्ण ब्रह्म परमात्मा कबीर देव म्हणजे कबीर परमेश्वर अगमलोकी प्रकट झाले आणि हेच कबीर देव म्हणजे कबीर परमेश्वर अगमलोकाचेही स्वामी आहेत। तेथे त्यांचे उपमात्मक म्हणजे पदवीदर्शक नाव अगम पुरुष अर्थात अगम प्रभू असे आहे। याच अगम प्रभूंचे मानव सदृश शरीर अत्यंत तेजोमय आहे,
ज्यांच्या एक रोम म्हणजे शरीराचा एक केश, रंध्राचा प्रकाश शेकडो खरब सूर्यांच्या प्रकाशापेक्षाही अधिक आहे. हे पूर्ण परमात्मा कबीर देव म्हणजे कबीर देव, कबीर परमेश्वर अलख लोकात प्रकट झाले व ते स्वतःच अलख लोकांचे पण स्वामी आहेत. आणि त्यांचे उपमात्मक नाव म्हणजे पदवीदर्शक नाव अलख पुरुष याच परमेश्वरांचे आहे. तसेच या पूर्ण प्रभूंचे मानव सदृश शरीर तेजोमय म्हणजे स्वर ज्योती स्वयंप्रकाशित आहे. त्यांच्या एक रोम रंध्राचा म्हणजे शरीराचा एक केश प्रकाश अब्ज सूर्यांच्या प्रकाशापेक्षाही अधिक आहे. हेच पूर्ण परमेश्वर सतलोकात प्रकट झाले. तसेच सतलोकाचेही तेच अधिपती आहेत. त्यामुळेच त्यांचे उपमात्मक नाव म्हणजे पदवीदर्शक नाव सत्पुरुष म्हणजे अविनाशी प्रभू असे आहे. यांचेच नाव अकाल मूर्ती, शब्द स्वरूपी राम, पूर्ण ब्रह्म, परम अक्षर ब्रह्म इत्यादी आहेत. यात सत्पुरुष कबीर देवांचे म्हणजे कबीर प्रभू मानव सदृश शरीर तेजोमय आहे, ज्यांच्या एक रोम रंध्राचा प्रकाश कोटी सूर्य तसेच तितक्याच चंद्रांच्या प्रकाशापेक्षाही अधिक आहे. याच कबीर देवांनी म्हणजे कबीर प्रभू सत्पुरुष रूपामध्ये प्रकट होऊन सतलोकात विराजमान होऊन सर्वप्रथम सतलोकातील अन्य रचना केल्या. एका शब्दाने म्हणजे वचनाने 16 द्वीपांची रचना केली. नंतर 16 शब्दांपासून 16 पुत्रांची उत्पत्ती केली. अमृताने भरलेल्या एका मानसरोवराची रचना केली. 16 पुत्रांची नावे आहेत: 1 कुर्म, 2 ज्ञानी, 3 विवेक, 4 तेज, 5 सहज, 6 संतोष, 7 सुरती, 8 आनंद, 9 क्षमा, 10 निष्काम, 11 जलरंगी, 12 अचिंत, 13 प्रेम, 14 दयाल, 15 धैर्य, 16 योग संतायन अर्थात योगजीत. सत्पुरुष कबीर देव यांनी आपला पुत्र अचिंत याच्याकडे सत्य लोकाच्या अन्य रचनांचा भार सोपवला आणि शक्ती प्रदान केली. अचिंतने शब्दापासून अक्षर पुरुषाची म्हणजे परब्रह्म उत्पत्ती केली आणि आपणास मदत करण्यास सांगितले. अक्षर पुरुष मानसरोवरावर स्नान करण्यासाठी गेला. तेथील आनंदाच्या अनुभूतीने झोपी गेला. बराच वेळ तो बाहेर आला नाही. तेव्हा अचिंतच्या प्रार्थनेमुळे अक्षर पुरुषाला निद्रेतून जागवण्यासाठी कबीर देवांनी म्हणजे कबीर परमेश्वर त्याच मानसरोवरामधील थोडे अमृत जल घेऊन एक अंडे निर्माण केले आणि त्या अंड्यामध्ये एक आत्मा प्रवेशित करून ते अंडे मानसरोवराच्या अमृत जलामध्ये सोडले. अंड्याच्या गडगडाटामुळे अक्षर पुरुषाची निद्रा भंग झाली. त्याने अंड्याकडे क्रोधाने पाहिले, ज्या कारणाने अंड्याचे 2 भाग झाले. त्यामधून ज्योती निरंजन म्हणजे क्षर पुरुष बाहेर पडला, जो पुढे जाऊन काल म्हणवला गेला. याचे वास्तविक नाव कैल असे आहे. त्यावेळी सत्पुरुषांनी म्हणजे कबीर देव आकाशवाणी केली की तुम्ही दोघे बाहेर या आणि अचिंतच्या द्वीपामध्ये वास्तव्य करा. आज्ञा मिळाल्यानंतर अक्षर पुरुष व क्षर पुरुष म्हणजे कैल दोघेही अचिंतच्या द्वीपामध्ये वास्तव्य करू लागले. मुलांचा नालायकपणा त्यांनाच दाखवला की कुठे पुन्हा त्यांच्यामध्ये प्रभुतेची लालसा उत्पन्न होऊ नये, कारण समर्थांशिवाय कार्य सफल होत नाही. नंतर पूर्ण धनी कबीर देवांनी सर्व रचना स्वतः केली. आपल्या शब्दशक्तीने एक राजेश्वरी म्हणजे राष्ट्रीय शक्ती उत्पन्न केली. तिच्याद्वारे सर्व ब्रह्मांडे स्थापित केली. या शक्तीलाच पराशक्ती परानंदिनी देखील म्हटले जाते. पूर्ण ब्रह्म यांनी म्हणजे कबीर देवांनी सर्व आत्म्यांना आपल्यामधूनच आपल्या वचन शक्तीद्वारे आपल्याच मानव शरीरासारखे उत्पन्न केले. प्रत्येक हंस आत्म्याची परमात्मा यांच्या शरीरासारखी रचना केली, ज्याचे तेज 16 सूर्या समान मानव सदृशच आहे. परंतु परमेश्वरांच्या शरीराच्या एक रोम कूपाचा म्हणजे रंध्र प्रकाश कोटी सूर्यांपेक्षाही अधिक आहे. बऱ्याच कालावधीनंतर क्षर पुरुषाने म्हणजे ज्योती निरंजन विचार केला की आपण तिघेही म्हणजे अचिंत, अक्षर पुरुष व क्षर पुरुष एकाच द्वीपामध्ये वास्तव्य करतोय, तर इतर प्रत्येकी स्वतंत्र एक द्वीपामध्ये वास्तव्य करत आहेत. मी देखील साधना करून स्वतंत्र द्वीप प्राप्त करून घेईन. त्याने असा विचार करून एका पायावर उभे राहून 70 युग तप केले.